पुण्यामध्ये ओबीसी संघटनांनी महाघंटानाद आंदोलन केलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हे आंदोलन केलं गेल्याचे कळतंय। मराठा आरक्षणासंदर्भात जीआर मध्ये सरकारनं फेरफार केल्याचा आरोप करत हा जीआर रद्द झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी केली गेली। राज्य सरकारने मराठा आरक्षण जीआर काढल्यानंतर त्याला ओबीसीचा विरोध होतोय आणि त्याच्याच विरोधात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ओबीसी समाज आक्रमक झालेला येतोय। घंटानाद आंदोलन जे आहे ते केलं जाते आणि तुम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करताय काय? त्यांच्याकडून जर प्रतिज्ञापत्र मिळालं तर मराठा समाजाला देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यास शासन तयारी दाखवलेली आहे। याचा अर्थ तुम्ही सरसकट कुणबीकरण चालू केलेलं आहे। याचा अर्थ त्या शब्दाचा तोच होतो, कारण कोणी उठेल आज जी गुंडगिरी झुंडगिरी आणि करून जर मुंबईला त्या झुकवत असतील आणि सरकारला पण जर झुकवायला भाग पडत असतील तर उद्या कुणबींच्या स्कॉलरला पकडून ते प्रतिज्ञापत्र लिहून घेतील। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची कुठलीही हरकत नाहीये, परंतु आमच्या ताटातला घास त्यांना देऊ नये हीच आमची अपेक्षा आहे। आम्ही हा आवाज आणि हा ह्या प्रकारे न करता तर आम्ही आज घंटानाद करतोय। हा आज घंटानाद आम्हाला अख्ख्या दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत पोहोचवायचा आहे, मंत्रिमंडळात पोहोचवायचा आहे। ज्या पद्धतीने आम्ही आज कलेक्टरांना घंटा वाजवून उठवलेला आहे त्या पद्धतीने आम्ही हा घंटानाद मुंबईपर्यंत कसं जाईल हे पाहणार आहोत आणि हा जीआर रद्द झालाच पाहिजे आमची ही मागणी आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।